सराव पेपर आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 सन 2026-27 इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास 20 गुणांची प्रश्नपत्रिका उत्तरासह पाहणार आहोत. प्रश्न 1 अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1 नंबर. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास डॅश डॅश म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात. 2 नंबर. डॅश डॅश वायू सूर्यापासून येणारे घातक अतिनील किरण शोषून घेतो. ओझोन वायू सूर्यापासून येणारे घातक अतिनील किरण शोषून घेतो. 3 नंबर. आपण वापरतो ती दिनदर्शिका डॅश डॅश वर आधारित असते. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर आधारित असते. 4 नंबर. सामाजिक जीवनात सर्वांना डॅश डॅशची गरज असते. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. हे प्रश्न 5 गुणांसाठी होते. प्रश्न पहिला ब. आकृती पूर्ण कर. आपले सामाजिक प्रश्न कोणते हे बॉक्समध्ये लिहायचे होते. निरक्षरता, भ्रष्टाचार किंवा दारिद्र्य, बालविवाह आणि अंधश्रद्धा. आकृती पूर्ण करासाठी 2 गुण होते. प्रश्न पहिला क. एका वाक्यात उत्तरे लिहा. इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा काल कसा लिहिला जातो? उत्तर आहे इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा काल इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. 2 नंबर. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्ञान करून देणाऱ्या शास्त्राला इतिहास म्हणतात. 3 नंबर. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध ग्रह आहे. 4 नंबर. कालगणना करण्याची कोणतीही 2 एकके लिहा. उत्तर आहे सेकंद, मिनिट किंवा तास, दिवस, महिना, वर्ष. 5 नंबर. पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता? उत्तर आहे पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आशिया खंड हा आहे. नेक्स्ट नंबर आहे प्रश्न दुसरा अ. पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण कर. नाणी, लोकगीते, चरित्रग्रंथ, लेणी, शिलालेख, ओव्या. 3 गुणांसाठी प्रश्न आहे. तर 3 साधनांमध्ये वर्गीकरण करायचं आहे. त्यात भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. भौतिक साधनामध्ये नाणी आणि लेणी. लिखित साधनामध्ये येतील चरित्रग्रंथ आणि शिलालेख. आणि मौखिक साधनामध्ये येतात लोकगीते आणि ओव्या. प्रश्न दुसऱ्यामध्ये ब. 2 नावे लिहा. 1 नंबर महासागर. उत्तर आहे 1 नंबर पॅसिफिक महासागर आणि 2 अटलांटिक महासागर किंवा हिंदी महासागर. 2 नंबर वातावरणाचे थर. 1 नंबर तपांबर, 2 स्थितांबर किंवा दलांबर किंवा आयनांबर. हा प्रश्न 2 गुणांसाठी विचारलेला होता. प्रश्न दुसऱ्यामध्ये क. खालील घटकांचा वापर करून अन्न साखळी तयार कर. त्यामध्ये दिलेलं आहे बेडूक, घार, अळी, साप आणि गवत. तर यांची अन्न साखळी अशी बनते. सुरुवातीला गवत, अळी, बेडूक, साप आणि घार. हा 1 गुणांसाठी प्रश्न आहे. नेक्स्ट आहे ड. शालेय परिपाठाच्या वेळी शाळेने तयार केलेला कोणताही 1 नियम लिही. 1 गुणांसाठी प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे परिपाठाच्या वेळी सर्वांनी शांततेत व शिस्तीत एका रांगेत उभे राहावे. प्रश्न दुसऱ्यामध्ये ई. चित्रातील अंतराळवीराचे नाव लिही. वेगवेगळ्या अंतराळवीराचे नाव इथे फोटो दिलेला असतो.
ते फोटोचं कोण आहे ते नाव लिहायचं असतं. तर इथं फोटो होता राकेश शर्माचा, तर उत्तर असेल राकेश शर्मा.